सोन्यामध्ये, चांदीमध्ये आत्ता इन्व्हेस्ट करायला पाहिजे का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण की मागच्या एका वर्षामध्ये सोन्याने जवळपास 65% च्या वर रिटर्न दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं चांदीनं पण रिटर्न दिलेला आहे. चांदीचा भाव तर जवळपास ₹1,90,000 पर्यंत पोहोचलेला आहे आणि सोन्याचा भाव ₹1,32,000 पर्यंत आहे. तर मी का नाही म्हणतोय? कारण की बघितलं आपण तर सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये केव्हा इन्व्हेस्ट होते किंवा कधी त्याची डिमांड वाढते? ज्यावेळेस इक्विटी मार्केट बाकी मार्केट परफॉर्म करत नाहीत. ग्लोबल मार्केटमध्ये काही टेन्शन्स चालू आहेत. त्यावेळेस सिक्युअर इन्व्हेस्टमेंटकडे लोकांचा भर असतो. त्यामुळं त्या पिरियडमध्ये गोल्डची प्राईस वाढल्या जाते. हिस्ट्री जर आपण गोल्डची बघितली तर 2012 ते 2017 मध्ये गोल्डने 0% रिटर्न दिलं होतं. म्हणजे एकही रुपयाचं रिटर्न दिलं नाही. त्यामुळं आत्ता सध्या गोल्ड आणि चांदीची प्राईस खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळं आता सध्या आपण याला अव्हॉइड केलं पाहिजे. आणि जर अव्हॉइड नाही केलं, तर कुठल्यातरी एका पॉइंटला येऊन आपण हायर प्राईसला बाय करताल आणि त्याच्यानंतर जर प्राईस जर स्टेबल राहिली 4 ते 5 वर्ष, तर तुमचा विनाकारण लॉस होण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळं आता सध्या तुम्ही गोल्डमध्ये ही एस-आय-पी थ्रू इन्व्हेस्ट करा किंवा चांदीमध्ये एस-आय-पी थ्रू इन्व्हेस्ट करा. त्याच्यामध्ये रिस्क नाहीये. पण डायरेक्ट लंप सम अमाउंटमध्ये आत्ता इन्व्हेस्ट करायचा कालावधी नाहीये.